कोकण किनारपट्टीमधील एक असं ठिकाण जिथे लांबलचक समुद्र किनारा एन्जॉय करता येईलच, पण त्यासोबत बरेच प्राचीन मंदिरेही पाहता येतील। इथल्या शाळ्यातल्या गोड पाणी इतकंच इथली माणसंही प्रेमळ आहेत। तर या स्वागत आहे आपलं गुहागर इथे। आपली इथे 2 दिवसांची ट्रिप आहे, ज्यात मी तुम्हाला असे काही देवस्थान आणि लोकेशन्स दाखवणार आहे जिथे तुम्हीही विजिट करू शकता तुम्ही गुहागर प्लॅन करताना। पण त्याआधी स्टेचं बघून घेऊया कसं काय ते। हे आहे निसर्ग रिसॉर्ट। नॉन AC रूम्स अवेलेबल होते 1300 रुपये पर डे करता। शिवाय इथे आपल्याला AC रूम्सही अवेलेबल आहेत 1600 रुपये पर डेने। त्यात जर आपण आपल्या फॅमिलीसोबत किंवा मित्रमंडळींसोबतची ट्रिप करत असाल तर ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपल्याला इथले कॉटेजेस सुद्धा बुक करता येतील। मी सांगितलं का इथे स्विमिंग पूल देखील आहे ते। सोबतच इथलं जेवण ही उत्कृष्ट होतं। प्रॉपर टिपिकल वेज थाळी, नॉनव्हेजही मिळतं इथे। गुहागर बीच पासून जेमतेम 1 किलोमीटरवरती आहे हे रिसॉर्ट। मी तसं रिसॉर्ट प्राईम लोकेशनमध्ये नाही पाहत। याचं मुख्य कारण असं की मग आपला बस लोकेशन्स आणि स्टे इतकंच फिरणं होतं। थोडं प्राईम लोकेशन्स पासून लांब असण्याचा हा एक फायदा होतो की नुसतं मेन लोकेशन्सच नाही तर चालता चालता तिथून आपल्याला तिथल्या लोकांची जीवनशैलीही पाहायला मिळते, बरोबर ना। डे 2च्या अखेरीस 6 वाजताची आपली मुंबई रिटर्न तिकीट होती, तर आम्ही डिसाईड केलं पहिलं थोडे लांबवाले लोकेशन्स आणि फिरून येऊयात। का तर डे 2 दिवशी जवळचे लोकेशन्स करताना आपली घाई झाली तर मॅनेजेबल असेल। इथल्या रिक्षा स्टँडहून भाव काढला 1300 रुपयांचा 3 लोकेशन्सचा आणि आमची गुहागर भ्रमंती सुरू झाली। सर्वात प्रथम होतं आपल्या यादीत श्री देव वेळणेश्वर देवस्थान। पण त्याआधी ऑटोवाले काका बोलले, तुम्हाला गुहागर बीच व्ह्यू पॉइंट ठाऊक आहे का? तर म्हटलं नाही। चला वाटेतच आहे, दाखवतो। काय अप्रतिम व्ह्यू पॉइंट होता तो। आमच्याकडे तितका टाइम नव्हता करून आम्ही आमची ऑटो जर्नी कंटिन्यू ठेवली। थोडा ऑफरोडिंगचा अनुभव करता आम्ही पोचलो आपल्या दुसऱ्या लोकेशनवरती, श्री देव वेळणेश्वर देवस्थान। समुद्र किनाऱ्याजवळ आहे हे भव्य असं शिव मंदिर। महादेवांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण दर्शन घेणार आहोत आपल्या लाडक्या गणरायांचे। तर आता आम्ही आलोय हेडवी मधल्या दशभुजा गणपती मंदिरात। गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आता मी आली आहे बामणगड बघायला। इकडचा समुद्र खूपच सुंदर आहे, हे बघा। आजची आपली 4थी लोकेशन आहे उमा महेश्वर मंदिर, हेदवी समुद्र किनाऱ्याजवळील। महादेवांचं दर्शन घेऊन आणि समुद्राचा व्ह्यू पाहत तिथेच निवांत वेळ घालवला। इथून निघून ऑटोवाल्या काकांनी वेळेतच आम्हाला गुहागरला रिटर्न आणलं। वेळेतच म्हणजे की सनसेट व्हायच्या आधी। आम्ही काही एक वाट न पाहता सरळ येऊन पोचलो बीचला, जिथे लोक आपल्या फॅमिली सोबत एन्जॉय करत होती।
लहान मुलं पुरेपूर मजा घेत होती. कुणी हॉर्स राईड करतंय तर कुणी कॅमल राईड पहिल्यांदा एन्जॉय केलं असावं. इथे मोठ्या प्रमाणात वॉटर स्पोर्ट्स करतानाही लोक दिसली. माझं मन नव्हतं हे सगळं करण्यात. मला तर बस एकांतात मजा करायची होती आणि संपूर्ण गुहागर बीचला आपल्या डोळ्यात भरून घ्यायचं होतं. हा एक्सपिरियन्स लाईफ टाइम साठी सोबत ठेवायचा होता. डे 2. प्लॅन तर तसा सकाळी 6ला उठून बीचला जायचं होतं, पण झालं वेगळंच. दुपारचे 1 वाजता एवढ्या तप्त उन्हामध्ये आम्ही देवी मातेचं दुर्गा मातेच्या मंदिरात जात आहोत. ते जवळच आहे तसं 10 मिनिटं आहे. 10 मिनिटं अगं आलं 10 मिनिटं. हो राईट. नाही बट ॲक्च्युली 10 मिनिटं आहे असं गुगल मॅपवर तरी दाखवतं. हां मागेच आहे श्री दुर्गा देवी माता मंदिर आणि त्याच्या पलीकडेच आहे स्वयंभू महागणपती मंदिर. चला जाऊया. दोन्ही मंदिरातील मूर्त्या खूप सुंदर आणि देखण्या होत्या. चालता चालता आजूबाजूच्या व्ह्यूची मजा घेत आम्ही येऊन पोचलो गुहागर मधील मेन लोकेशन, जे की आहे श्री व्याडेश्वर देवस्थान. असं म्हणतात या मंदिरातील महादेवांचे शिवलिंग हे व्याड मुनींनी स्थापन केली आहे भगवान परशुरामांच्या काळात. म्हणूनच या मंदिराचं नाव व्याडेश्वर असं आहे. गुहागर ट्रिप दरम्यान हे एक्सपिरियन्स झालं की बिझी लाईफमधून एन्जॉय करण्यासोबतच इथल्या ह्या पावन भूमीमधील मंदिराचे दर्शनही घ्यावे, एनर्जी फील करावी आणि एक ऊर्जा घेऊन परतावं आपापल्या शहरी जीवनात. एक रिक्वेस्ट करू शकते का? असं म्हणतात येवा कोकण आपलंच असा, पण त्यासोबतच आपण कोकणाला स्वच्छ ठेवू ही देखील काळजी घेऊ. आणि अशाच व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.